मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी करून अगदी मनोभावे पूजा केली जाते। पण ह्या पूजेप्रमाणेच या व्रताचे उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे। जर हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल तर त्याचं उद्यापन करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे, नाहीतर हे व्रत पूर्ण होणार नाही। जर का तुम्ही पण या व्रताचं योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर त्याचं तुम्हाला पूर्ण फळ मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी व कसे करावे, तसेच या दिवशी म्हणजे चौथ्या गुरुवारी यावर्षी एकादशी आली आहे, त्यामुळे व्रताचे उद्यापन करावे का, उपवास पूजा करावी की नाही। शेवटच्या गुरुवारी एकादशी असल्यामुळे अनेक महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे। उद्यापन कसे आणि कधी करावे, सुवासिनींना जेवायला बोलावू शकतो का, किंवा देवीला नैवेद्य काय दाखवायचा, असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना पडलेले आहेत। तर या प्रश्नांची सर्व उत्तरे आणि उद्यापनाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे असा नियम आहे। त्यामुळे अनेक भाविक भक्तांनी हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं असेल, पण या व्रताचं उद्यापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपण या व्रताचं उद्यापन केलं तरच आपल्याला या व्रताचं फळ मिळतं। तर यंदा 26 डिसेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी सफला एकादशी पण आहे। पण मार्गशीर्ष गुरुवार आणि एकादशी हे दोन्हीही व्रत वेगवेगळी आहेत, या दोन्हीचा तसा काहीही संबंध नाही। त्यामुळे ज्या स्त्रियांची एकादशी नाही किंवा एकादशीचा उपवास नाही, त्यांनी नेहमीप्रमाणे आपला जो गुरुवारचा उपवास असतो तो सकाळपासून करायचा। त्यानंतर पूजा मांडणी तुम्ही तुमच्या सवडीनुसार कधीही करू शकता आणि सायंकाळी आपल्याला उद्यापन करायचं असतं। उद्यापन कसं करायचं हे मी पुढे सांगेनच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि ज्या स्त्रियांची एकादशी असेल किंवा एकादशीचा उपवास असेल, त्यांनी उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो, त्यामुळे दिवसभर उपवास करायचा आहे। तुम्ही सुद्धा पूजा मांडणी करायची आहे, कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, सायंकाळी आपण उद्यापन करायचं आहे। उद्यापन हे शक्यतो सायंकाळीच केलं जातं, ती तिन्ही सांजेची वेळ असते, लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यावेळी आपल्याला उद्यापन करायचं आहे। मात्र तुमचा एकादशीचा उपवास आहे तर तुम्ही तीर्थ घ्यायचं आहे, फराळ करू शकता, जेवण करायचं नाहीये आणि दुसऱ्या दिवशी पुरणाचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून मग तुम्ही अन्न ग्रहण करायचं आहे। आणि तुम्हाला सुवासिनींना जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही ज्यांचा एकादशीचा उपवास नाही त्यांना तुम्ही जेवणासाठी बोलावू शकता। जेवायला बोलावलंच पाहिजे असं अजिबात नसतं, शेवटी आपली भावना महत्त्वाची असते। आपल्याला गुरुवारीच उद्यापन करायचं असेल तर तुम्ही आलेल्या स्त्रियांना हातावरती एक एक फळ द्यायचं आहे, मग तुम्ही ते केळी, सफरचंद काहीही देऊ शकता, केशरयुक्त दूध देऊ शकता, एखादा उपवासाचा पदार्थ शेंगदाणा लाडू वगैरे दिला ना तरीही चालू शकतो। तुम्ही उपवासाचा कोणताही पदार्थ देऊ शकता आणि त्यातून पण तुम्हाला जेवणासाठी बोलवायचं असेल आणि सर्वांची एकादशी असेल तर तुम्ही त्यांना त्या दिवशी फक्त तीर्थ आणि एखादं फळ द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपण त्यांना जेवणासाठी आमंत्रित करू शकतो। दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण जेवणासाठी त्यांना बोलावलं तरीही चालू शकतं। त्याबरोबर देवीला नैवेद्य काय दाखवायचा, तर तुम्ही देवीला सात्विक गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला ना तरीही चालतो, कारण असं म्हणतात की देवाला उपवास नसतो, देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो। त्यामुळे जे आपण सात्विक जेवण घरात बनवलेलं असेल, काहीही असेल, त्याचा नैवेद्य आपण देवीला दाखवू शकतो। आणि त्यातूनही तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही फळे ठेवू शकता, दूध ठेवू शकता, एखादी खीर ठेवू शकता किंवा शेंगदाण्याचे लाडू असे पदार्थ ठेवले ना नैवेद्यामध्ये तरीही चालू शकतं। आणि जर अशा प्रकारे तुम्ही रात्री दुधाचा लाडूचा नैवेद्य दाखवला तर सकाळी मात्र आपल्याला देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून मगच अन्न ग्रहण करायचं आहे। तर आता उद्यापन कसं करायचं, ज्याप्रमाणे मागच्या तीनही गुरुवारी आपण माता लक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा केलेली आहे, तर या दिवशी पण म्हणजे शेवटच्या गुरुवारी सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पूजा करायची आहे। शेवटच्या गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून आपली नित्यकर्म आटोपून अगदी तशीच पूजा मांडायची आहे। सजावट तुम्ही वेगळी करू शकता, मात्र पूजा तशीच मांडायची आहे, कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, दिवसभर उपवास करायचा आहे आणि सायंकाळी मग या व्रताचं उद्यापन करायचं आहे। उद्यापनासाठी तुम्ही 5, 7, 9, 11 सुवासिनी किंवा कुमारिका बोलवू शकता।
उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना देवी स्वरूप समजून त्यांचे स्वागत आणि आदर करायचा आहे। सर्वात आधी आलेल्या स्त्रियांना बसण्यासाठी आसन द्यायचे आहे। त्या सुवासिनींना आपण देवीचं रूप मानून आपण त्यांची पूजा करायची आहे। त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे किंवा नाही धुतले तरीही चालू शकतं। शेवटी भावना महत्त्वाची आहे। त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे। हातावरती एक एक फळ द्यायचं आहे। तुम्ही कोणतंही फळ देऊ शकता, केळी, सीताफळ, सफरचंद, कोणतंही एक फळ द्यायचं आहे। व्रतकथेची पुस्तक एक एक प्रत आपल्याला त्यांना द्यायची आहे। त्यावरती तुम्ही एक एक फूल ठेवू शकता, गजरा, वेणी, गुलाबाचं फूल सुद्धा देऊ शकता, पान सुपारी द्यायची आहे। त्याबरोबरच तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना एखादी भेटवस्तू पण देऊ शकता, केशरयुक्त दूध देऊ शकता। छोट्याशा पेपर कपमध्ये तुम्ही आलेल्या स्त्रियांना थोडंसं दूध दिलं ना तरीही चालू शकतं। त्यांना नमस्कार करायचा आहे। या दिवशी शेवटचा गुरुवार आहे। आपल्या घरी उद्यापनासाठी काही स्त्रिया येतात, आपणही त्यांच्या घरी जातो, त्यामुळे छान असं तयार व्हायचं आहे, साडी नेसायची आहे। उद्यापनासाठी आलेल्या स्त्रियांची तुम्ही ओटी पण भरू शकता खाना नारळाने। त्याबरोबर वाण म्हणून तुम्ही एखादी त्यांना भेटवस्तू पण देऊ शकता। आपण आपल्या इच्छेनुसार काही ना काहीतरी होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा। मात्र या दिवशी तुम्हाला जे जे करणं शक्य आहे ते आनंदाने करण्याचा प्रयत्न करा। काही स्त्रियांना उद्यापनासाठी 5, 7, 9, 11 सुवासिनी किंवा कुमारिका मिळत नाहीत, तर त्यांनी एक जरी कुमारिका किंवा एक जरी सुवासिनी बोलवून त्यांचा जरी मानपान केला ना, म्हणजे हळदी कुंकू, फळ, व्रताचं पुस्तक, कोणतीही भेटवस्तू त्या एकीला दिलं ना तरीही चालू शकतं, तरीही तुमच्या व्रताचं उद्यापन होऊ शकतं। त्याचबरोबर शक्य झालं तर आपल्याला या दिवशी ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करायचा आहे। अशा प्रकारे उद्यापन केलं तर परत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करायची आहे। देवीला हळदी कुंकू वाहून दूध साखरेचा किंवा कोणताही गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवीची आरती करायची आहे आणि आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाल्यास क्षमा प्रार्थना करायची आहे। तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी आमच्या घरात सदैव असू दे अशी मनोभावे देवीला प्रार्थना करायची। तुमची एकादशी असो किंवा नसो, उद्यापन मात्र आपण शेवटच्या चौथ्याच गुरुवारी 26 डिसेंबरलाच करायचं आहे। मग ते आपण आपल्या इच्छेनुसार कसंही करू शकतो। आणि या दिवशी एखाद्या स्त्रीला अडचण आली तर उपवास मात्र त्यांनी स्वतः करायचा आहे आणि पूजा घरातील दुसऱ्या कोणा व्यक्तीकडून मांडून घ्यायची आहे, कथा ऐकायची आहे आपण। आणि आलेल्या सुवासिनींना फक्त हळदी कुंकू आणि एक एक फळ जरी द्यायला सांगितलं ना तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता। शेवटी आपली भावना महत्त्वाची असते। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा योग्य पद्धतीने उद्यापन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।